आजवर तशा प्रकारची प्रथा नाही आहे, परंतु मी स्वतः ज्याला बिबट्यांनी ज्या लोकांचे जीव घेतले त्यांच्या कुटुंबामध्ये गेलो मी, त्यावेळेला तिथली परिस्थिती बघितली की कर्ता पुरुष गेल्यानंतर घर एक प्रकारचं निराधार होतं. तर मी स्वतः असा निर्णय घेतलेला आहे की जर का त्या कुटुंबामध्ये जर 18 वर्ष ओलांडलेला जर तरुण असेल तर लगेच फॉरेस्टच्या नोकरीमध्ये त्याला ठेवावं आणि कालांतराने राज्य शासनाच्या नियमानुसार त्यांना मान्यता देऊन त्यांना परमनंट पण करावं. अशा प्रकारचा प्रस्ताव मी राज्य शासनाकडे पाठवणार आहे आणि मला त्याच्यात यश मिळेल असा माझा विश्वास आहे. नाही गोष्टाची गरज नाही. मी आता तुम्ही बोललात अडवलात म्हणून मी तुम्हाला माझे मत सांगितलं. माधव गाडगीळांसारखे पर्यावरण तज्ञ म्हणतात की नसबंदी वगैरे करून बिबट्यांची काही फरक पडणार नाही. ज्या प्रमाणामध्ये त्यांची वाढ झाली किंवा संख्येत वाढ झाली आहे ते पाहता या बिबट्यांना मारणं हेच जास्त उचित ठरेल, कारण इकोसिस्टीम ते बिघडवत आहेत ज्या पद्धतीने त्यांच्या. बघा, बिबट्या हे शेड्यूल 1 मधलं प्राणी आहे. आता बाब असे की वनातले हिंस्र पशूपेक्षा हे उसातले हिंस्र पशू झालेत, म्हणून त्याचं शेड्यूल 1 मधून 2 मध्ये आणण्याकरता आम्ही प्रस्ताव पाठवलेला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये ते मारणं वगैरे जो प्रकार आहे त्याला थोडीशी म्हणजे शिथिलता येईल. आता हिंसा असलेल्या वाघाला किंवा बिबट्याला मारावं, आक्रमक असलेला हे नियमात नसताना सुद्धा मी बोललेलो आहे. आता त्यावेळेला म्हणजे कायद्याच्या कक्षेतून वन्यजीवाचं रक्षण करणाऱ्या लोकांना ते थोडंसं अदरवाईज वाटेल, परंतु ज्याला लोकांच्या जीवावर जर बेतत असेल तर त्या ठिकाणी यंत्रणेने बघत बसावं अशी माझी इच्छा नाही आहे. कधीपर्यंत प्रस्ताव तुम्ही ठेवणार आहात आणि कॅबिनेट बैठकीमध्ये कधी मंजुरी मिळेल? कशाविषयीचा प्रस्ताव? नाही बघा, मी ज्या ठिकाणच्या लोकांना असे बळी पडावे लागले त्या तिकडच्या आमच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट सांगितले त्यांच्या कुटुंबातला कर्ता जर कोणी असेल तर त्याला लगेच सामावून घ्या. त्याची बेसिक डी अलाउन्सेस परमनन्सीबाबत आपण योग्य पद्धतीनं राज्य शासनाला कळू आणि त्यामध्ये काय कोणी मेहरबानी नाही करत. हा एक प्रकारचा तो म्हणजे आपल्या कर्तव्याचाच भाग आहे आणि मी असा प्रस्ताव पाठवलेला तर शासनामध्ये इथं नाकारला जाईल असा माझा विश्वास आहे. कशाबाबत? नाही, बिबट्याबाबतीत फार म्हणजे उच्चस्तरीय त्या ठिकाणी चौकशी केली गेलेली आहे आणि ही बिबट्यांचे आणि वाघांचे हल्ले ही राज्याची आपत्ती म्हणून त्या ठिकाणी घोषित करण्यात आलेलं आहे आणि त्या अनुषंगानं ज्या आपत्ती आल्यानंतर ज्या उपाययोजना केल्या जातील किंवा त्यांना मदत केली जाईल तशाच प्रकारची मदत या घटकांना केली जाईल. आणि भविष्यकालामध्ये नसबंदी जरी कोणी म्हटलं तरी मी कोणाच्या ज्ञानाविषयी कोणाच्या सूचनेविषयी मी काय त्यांचं म्हणणं चुकीचं असं म्हणणार नाही. ठीक आहे, प्रत्येकाला आपलं म्हणणं असं मत असतं, परंतु आम्ही हा प्रयोग सुरू केलेला केंद्र सरकारच्या वन्यजीव विभागानं नसबंदी काही प्रमाणात करण्याची परवानगी दिलेली आहे, कालखंड पण दिलेला आहे. त्याच्यामध्ये निश्चितपणे R&Dच्या माध्यमातून त्याच्यावर योग्य निर्णय घेतला जाईल. काही बिबटे अन्य राज्यामध्ये पाठवले जातील, अन्य देशामध्ये पाठवले जातील, परंतु केंद्र सरकारची परवानगी घेतल्यानंतर. काही जणांना सामावून घेतलंय म्हणजे आतापर्यंत मी ज्याला ते पुणे जिल्ह्यातल्या शिरूरमध्ये ज्या 3 घटना घडल्या त्या माध्यमातून मी आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश दिलेले आहेत. आता ती माहिती घेऊन निश्चित आपल्याला कळेल. नाही, आता प्रश्न असं की आज लक्षवेधी लागल्यात, अर्धा तास चर्चा आहेत, प्रश्न लागलेत, त्या प्रश्नाच्या अनुषंगाने ती सगळी माहिती देईन मी. ओके. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.